गेल्या काही दिवसापासून मी सातत्यानं प्रधानमंत्री मोदी यांची भाषणं ऐकतोय महाराष्ट्रात येऊन ते करतायत. आणि मोदी यांच्याबरोबर त्यांचे जे नवीन मित्र पक्ष आहेत त्यांची वक्तव्य ऐकतोय. मोदींची गॅरंटी असलेलं जे नवीन त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तोही मी आता पाहिला. 2014-2019 साली त्यांचे जाहीरनामे पाहिले. या प्रत्येक जाहीरनाम्यात या देशातला भ्रष्टाचार बरं का आणि भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती यांचं समूळ उच्चाटन करू अशी मोदींची गॅरंटी 2014 पासून. आता नव्याने गॅरंटी दिली. ही गॅरंटी देत असताना गेल्या 1.5-2 वर्षामध्ये देशातले सगळे भ्रष्टाचारी लोक मोदींनी आपल्या पक्षात घेतले. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचारांचा पक्ष बनला. तरीही मोदी आणि त्यांच्या लोकांचं भ्रष्टाचार खतम करण्याचं तुंतुणं सुरूच आहे. ढोंग आहे खरं म्हणजे. तरीही आम्ही प्रधानमंत्र्यांवरती विश्वास ठेवायला हवा. जरी ते आज कार्यवाहक प्रधानमंत्री असले तरी रोखे घोटाळा हा या विश्वातला, हिंदुस्थान मधला निवडणूक रोखे घोटाळा हा या जगातला सगळ्यात भयंकर घोटाळा आणि भ्रष्टाचार हे जगानं मान्य केलं. म्हणजे सरकारचा दबाव, सरकारचा लालच, अनेक अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, ठेकेदार, दारूवाले, कॉन्ट्रॅक्टर, रस्ते बनवणारे, पूल बनवणारे, फार्मास्युटिकल्स कंपन्या यांना शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये गोळा करायचे, त्यातून निवडणुका लढायच्या, त्यातून आमदार खासदार खरेदी करायचे. हा गेल्या 10 वर्षातला किंवा त्याच्या अलीकडच्या काळातला गोरखधंदा भाजपनं सुरू केला. कोणत्याही व्यवहारात पारदर्शकता नाही, ऑडिट नाही. त्याच पद्धतीनं पीएम केअर फंड जो कोविड काळामध्ये सुरू केला, त्याचा हिशोब नाही. कोणी पैसे दिले, किती दिले, कशाच्या बदल्यात दिले, त्यात परदेशी कंपन्या किती आहेत, त्या पैशाचा विनियोग कशा प्रकारे सुरू आहे, या संदर्भात मोदी काही बोलायला तयार नाही. तो खाजगी ट्रस्ट आहे, पण सरकारी असल्याचा दाखवून त्याच्यामध्ये लाखो कोटी रुपये गोळा केले. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक छोटा घोटाळा, छोटा म्हणता येणार नाही, किमान तो 500 ते 600 कोटीचा आहे. छोटा म्हणता येणार नाही, पण त्यांच्यासाठी छोटा, कारण ते 8,000-10,000 कोटीच्या वरच जात असतात. गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय, मला अनेकांनी माहिती दिली, त्यातल्या त्यात नितीन सातपुते नावाचे सिनियर वकील आहेत. नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रितसर माहिती मागितली आणि तक्रार केली की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे व्यवहार नक्की काय आहे. फाउंडेशन त्याचे व्यवहार काय आहेत, त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे. लाखो कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करतात असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसतंय. कोट्यावधी, बरं का. म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यावधी म्हणजे किती, त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्ष असेल. नगरमधील 35 रुग्णांना 90 दिवसात मिळाले 70 लाखांचे अर्थसहाय्य. किती म्हणजे ही एक बातमी आहे. असे गणेशोत्सव स्पर्धा कोट्यावधी रुपये वाटले. गणपतीसाठी 500-500, 600-600 एसटी गाड्या बुक करण्यात आल्या. त्याचे पैसे कोणी भरले वगैरे सोडून हा नंतरचा मुद्दा आहे.
म्हणजे हे कोट्यावधी रुपयांचा हा खर्चाचा सरळ अर्थ हा कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहे या फाउंडेशन तर्फे. हे जे बाळराजे आहेत सरकारचे, हे सरकारचे बाळराजे आहेत. हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत बाळराजांचं मंडळ आहे, हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करतायत. नितीन सातपुते वकील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली आहे की यांची बॅलन्स शीट, यांना कोणी देणग्या दिल्यात त्यांची माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात द्या आणि यांची चौकशी करा. पण गेल्या 1.5 महिन्यापासून ते पाठपुरावा करतायत. धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत. ही सामान्य माहिती आहे, एक सामान्य नागरिक मागतोय महाराष्ट्राचा, देशाचा, तो का दिला जात नाही? माझ्या माहितीप्रमाणे या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त 40 ते 50 लाखाची उलाढाल झालेली आहे. मी फक्त म्हणतो, पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे, त्यांच्या जाहिराती, त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत. या काही कोटींमध्ये आहेत. इथे 1.5 कोटी, तिथे 2 कोटी, तिथे 70 लाख, त्यानंतर 550-600 कोकणात एसट्या सोडलेल्या आहेत. हा, त्याचे लाखो कोट्यावधी रुपये. हे पैसे कुठून येतात? हे दानशूर आणि हे करण्याचे अवतार कोण आहेत? जे निवडणूक रोख्यांप्रमाणे तुम्हाला पैसे देत आहेत, तुम्ही ते पैसे खर्च करताय असं दाखवताय. मुळात त्याचा हिशोब आणि त्याचा व्यवहार, त्याची माहिती धर्मादाय आयुक्ताकडे नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसून आपण बिल्डर्स, ठेकेदार ज्यांना तुम्ही कंत्राट देताय, उदाहरणार्थ 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्सचं कंत्राट दिलाय. कोणाला दिलाय? बाळराजांचे ते फार जवळचे आहेत. 8,000 कोटी कंत्राट आहे. साधारण 3,000 कोटीचं काम, 3,000 कोटीचं दिलं, 8,000 कोटी. बरोबर ना? अशी अनेक नावं आमच्याकडे आहेत. ही सुमित नावाची कंपनी. आणि मग या माध्यमातून पैसे फाउंडेशनच्या माध्यमातून वळवायचे, रोखीत चेक मध्ये नाही. चेक मध्ये 40 ते 50 लाखाची उलाढाल आहे. आणि मग हा पैसा कुठे वापरला जातोय? हा पैसा राजकारणात वापरला जातो. हा पैसा गद्दार आमदार खासदारांना आपल्याकडे वळवण्यात वापरला जातो. आणि हा पैसा उद्याच्या निवडणुकीत वापरला जाणार. माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला 550 ते 600 कोटी रुपये या कंपन्या ज्या देणाऱ्या आहेत, ठेकेदार, कंत्राटदार, 2 नंबरवाले, त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यावधी रुपयांची ही लूट आहे. हा काळा पैसा आहे. आणि अशा प्रकारे काळा पैसा गोळा करून खर्च करणं हे PMLA ऍक्ट, म्हणजे ईडीचा जो कायदा आहे, PMLA ऍक्ट, मनी लॉन्ड्रिंग, त्याच्याखाली गुन्हा आहे. अशाच व्यवहारामध्ये अनेक लोक तुरुंगात गेले आहेत. 10 लाखासाठी, 50 लाखासाठी, 1 कोटीसाठी. मी म्हणतोय 500 ते 600 कोटीचा हा आत्ताची उलाढाल आहे. आणि स्पष्ट दिसतंय. तुम्ही जाहिराती दिलेल्या आहेत. आम्ही 70 लाख खर्च केले, आम्ही 50 लाख खर्च केले, आम्ही अमुक केलंय, आम्ही तमुक केलंय. हा हिशोब जो आहे हा कोट्यावधीचा आहे. हा, मग हे पैसे आले कुठून? तुमच्या या फाउंडेशन वरती नक्की कोण काम करताय? तुमच्या कुटुंबातले लोक काम करतायत की तुम्ही इतर काही लोक त्यात बसवलेले आहेत पैसे गोळा करण्यासाठी? आपण कोट्यावधी रुपये खर्च करू मनोरंजनाचे कार्यक्रम करताना कोट्यावधी रुपये, हा फेस्टिवल, तो फेस्टिवल, आणि हे जे सगळे कलाकार, वादक, त्यांचा खर्च आहे तो कोट्यावधींचा आहे. यातले अनेक कलाकार हे कोट्यावधी लाखो रुपये घेत असतात. त्यांना कोणत्या मार्गाने पैसे दिलेत तुम्ही?
ते कोणी दिले, हा काळा पैसा आहे का, हा कोणाकडून लुटला, जनतेला याचा हिशोब द्यावा लागेल. हे जे मुलुंडला आमचे नागडे पोपटलाल बसलेले आहेत ते हिशोब मागतात. ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. माझं आव्हान आहे या नागड्या पोपटलालला सुद्धा, हा राष्ट्रहिताचा प्रश्न आहे, जनतेच्या पैशाची लूट आहे. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे गृहमंत्री म्हणून, पाठवा ही केस ईडी आणि सीबीआय कडे. आपण पारदर्शक कारभाराची भूमिका बजावताय ना आमच्या सगळ्यांच्या बाबतीत. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सध्या पत्र लिहिलंय आणि माहिती दिली. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून ही माहिती दिलेली आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती पाठवलेली आहे. ईडी आणि सीबीआय कडे सर तक्रार नोंदवायचा आम्ही उद्या किंवा परवा प्रयत्न करू. बघूया किती पारदर्शक पद्धतीने आपण काम करताय. तुम्ही विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता ना, मग हा काय, हा महाराष्ट्रातला निवडणूक रोखे पद्धतीचा काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी देणं, बरं का, काहीतरी, हे सुप्रीम कोर्टाचं ही भूमिका आहे निवडणूक रोखे प्रकरणात. तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून तुम्ही काहीतरी देऊ इच्छिता काय, यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतोय, क्विड प्रो क्यू. तुमच्या फाउंडेशनला तुम्हाला जे पैसे हवे आहेत ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणाला तरी फेवर करताय सत्तेचा वापर करून. नाहीतर इतके कोट्यावधी शेकडो कोटी रुपये तुम्ही कसे गोळा करू शकता, तुम्ही कोणत्या प्रकारचे फेवर केलेलं. अशाच प्रकारच्या एका खटल्यात बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते, त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं होतं. त्याने इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पैसे जमा केले, सरकारी प्रतिष्ठान असल्याचं भासवून त्यांचं मुख्यमंत्रीपद केलं आणि हायकोर्टानं तेव्हा हेच ताशेरे मारले, तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी दिलेलं आहे. निवडणूक रोखे प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्यांची प्रक्रियाच रद्द केली, इलेक्ट्रल बॉन्ड रद्द केले. मग हे काय, हे जे फाउंडेशन आहे हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे, ब्लॅक मनी आहे, गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा यात आला असा जर आरोप केला कोणी, त्यात चुकीचं काय आहे. कारण यात कोणत्याही प्रकारची पारदर्शकता या क्षणी दिसत नाही. ॲडव्होकेट नितीन सातपुते वारंवार धर्मादाय आयुक्तांकडे यांच्या व्यवहाराची माहिती मागतायत आणि धर्मादाय आयुक्त त्याच्यावर साधं उत्तर देत नाहीत, फोन घेत नाहीत. जे लोक त्यांना भेटायला जातात या विषयावर त्यांना भेट नाकारतात. असं यात काय रहस्य आहे,